नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या टॉप 20 न्यूजवर. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. तर सलग 2 दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. याच दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या वाढीव किमती आजपासून लागू होणार आहेत. नाशिकमधील TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने 50 पानी अहवाल सादर केलाय. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालंय. नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान ही MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती. त्यामुळे मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केला आहे. परिणामी मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय. त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. त्या घरात निदा खान लपलेली होती. ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत ही तोडक कारवाई करण्यात आली आहे. एकूणच निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक मतीन पटेल यांना पोवलं असून मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही धोक्यात आलं आहे. देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना झटका. 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय. पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. नीट पेपर प्रकरणी राहुल गांधी यांची संतप्त प्रतिक्रिया. देशातील नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक करण्यात आली आहे. हेअरस्टाईल बदलून फिरायचा. CBI ॲक्शन मोडवर. पेपरफुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण. संशयिताने 10 लाखांना प्रश्नपत्रिका घेतली आणि 15 लाखांना विकली. धक्कादायक माहिती समोर. नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित शुभम खैरनारला घेऊन CBI टीम मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाली आहे. CBIने शुभम खैरनारचा नाशिक पोलिसांकडून ताबा घेतलाय. CBI कडून शुभम खैरनारची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचा शुभम आणि पुण्याचा रहिवासी धनंजय यांनी हे पेपर लीक करण्याचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या नीटचा पेपर शुभमला 10 लाख रुपयांना विकला असल्याची माहिती आहे. त्यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे तो पेपर 15 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठं नुकसान केलं होतं. या प्रकरणी ठाणे न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं वगळल्याची यादी माध्यमांसमोर आल्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने त्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. MS धोनी यंदाच्या संपूर्ण हंगामात अद्याप एकही सामना खेळलेले नाहीत, पण आता चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. धोनीचे लखनौला जाण्याचे तिकीट बुक झाल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. IPL 2026 आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून प्ले ऑफची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. प्रत्येक सामना आता संघांचं भविष्य ठरवणारा ठरत आहे. हैदराबादवर दणदणीत विजय मिळवत गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे, तर सनरायझर्स हैदराबाद 3ऱ्या स्थानावर घसरली आहे. गुजरातने 16 गुणांसह प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं असून उर्वरित 2 सामने जिंकून टॉप 2 मध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार. ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरमध्येही मतदान. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजुरीशिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही. नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांचा मोठा निर्णय. तामिळनाडूतील शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांजवळील मद्यपानाची दुकाने 15 दिवसांच्या आत बंद होणार. थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव. मलेशियाच्या पंतप्रधानांची खास पोस्ट. तामिळ भाषेत म्हणाले, एक बोटाची क्रांती इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर. पुढील 3 दिवस उष्णतेची लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार. राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. हवामान विभागाने दिला इशारा.
अंदमानात मान्सूनसाठी पोषक वातावरण, मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाची एंट्री होण्याची शक्यता, तापमानातही बदल. महिनाभरात मुंबई मराठी पाट्यांसाठी पालिकेची मोठी मोहीम. या संदर्भात आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून मुंबईतील 26 वॉर्डमधील 26 अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत की पुढील 1 महिन्याच्या आत संपूर्ण मुंबईत सर्व दुकाने, आस्थापना आणि व्यावसायिक ठिकाणी मराठी पाट्या दिसल्या पाहिजेत. सांगली जिल्ह्यातील मोठेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सार्वजनिक वाहने वापरा, शहरात मुख्यत्वे मेट्रोला प्राधान्य देण्याचेही मोदींनी सांगितले. त्यावरून आता टीका टिप्पणी सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी या आवाहनाचं कौतुक केलं, मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई भाजपच्या अध्यक्षांनाच मोदींच्या या आवाहनाचा विसर पडल्याचं दिसून आलंय. मुंबईच्या अध्यक्ष अमित साटम यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा एकामागून एक धावल्याचं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय. त्यावरून साटम यांना खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. यामुळे आता अमित साटम आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाल्याचं दिसून येत आहे. मोदींच्या आवाहनानंतर राजकीय वर्तुळातून विरोधकांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावरून महापालिकेत एंट्री केली. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात, डोक्याला सगळ्यात जास्त तेल ते लावतात, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात घोड्यावरून आल्यानंतर दिली. तसेच त्यांनी तेल कमी वापरावे असे आव्हाड यांनी म्हटलंय. मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे बोरिवली पोलिसांच्या कथित दादागिरी आणि एका वकिलासोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे वकिलांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. वकिलांचा आरोप आहे की मंगळवारी रात्री प्रदीप कुमार मिश्रा यांचा एका रिक्षाचालकाशी किरकोळ वाद झाला. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. त्यानंतर बोरिवली पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कॉन्स्टेबल तिथे पोहोचला आणि गुंडगिरी करत अचानक वकिलाला मारहाण करू लागला. या घटनेनंतर बोरिवली बार असोसिएशनचे सर्व वकील संतप्त झाले असून त्यांनी बोरिवली पोलीस स्टेशन बाहेर जोरदार निदर्शनं केली आहेत. बोरिवली पूर्व येथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात माकडे, बिबटे, हरणे तसेच पक्षी यांसारखे वन्य प्राण्यांना भीषण उष्णतेपासून संरक्षण मिळावे आणि त्यांची तहान भागवता यावी यासाठी नियमितपणे कृत्रिम जलस्रोत तयार करण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात या जलस्रोतांमध्ये पाणी भरले जाते. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर यंदाही उद्यान प्रशासनाने जंगलातील विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या पॉट्समध्ये पाणी भरले आहे, जेणेकरून नैसर्गिक जलस्रोत आटल्यावरही वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध होईल. सध्या बॉक्स ऑफिसवर रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमासोबतच आणखी एका सिनेमाची गाडी जोरदार सुरू आहे. कृष्ण भक्तीवर आधारित असलेल्या कृष्णावतारम पार्ट 1 या सिनेमाची चर्चा आहे. 7 मे रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. कोणताही मोठा हिरो किंवा अभिनेत्री नसूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.